भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत। दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नारायण राणेंनी त्यांना चांगलंच खडसावलंय, तर विरोधकांनी देखील नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे। नितेश राणे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं पाहूया, या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। शेवटी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। तर नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत। सगळं असताना फडणवीस कुठून बाप बोलावला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही। भाजपचे मंत्री नितेश राणे हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे वादात सापडतात। दरम्यान पुन्हा एकदा त्यांच्या एका वक्तव्यामुळे वादंग निर्माण झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्यांचा बाप असल्याचं वक्तव्य नितेश राणेंनी केलं। त्यांच्या या वक्तव्यानंतर नारायण राणेंनी सुद्धा नितेश राणेंचे कान टोचलेत। मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, ते जनतेचे सेवक असतात असं म्हणत नारायण राणेंनी पुत्र नितेश राणेंनाच ठणकावलंय। की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। बाप म्हणणं चुकीचं आहे, मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचा शेवटी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं, मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। तीच समज मी नितेशला दिलेली, त्यामुळे वादाचा मुद्द्यावरून हा वाद सुरू झाला नाही, संपला। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर विरोधक देखील चांगलेच आक्रमक झालेत। नितेश राणेंचे बाप हे नारायण राणे आहेत, फडणवीस कधीपासून बाप झालेत असा सवाल करत अंबादास दानवेंनी नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे। तर नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी त्यांना समज दिली आहे। बरोबर आहे ना। आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत। सगळं असताना फडणवीस कुठून बाप बोलावला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही। सगळं असताना फडणवीस कुठून बाप बोलावला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्टता दिली, मी स्पष्टता परवा दिली। एखादा शब्द असा बोलू नये की तो बाण ठरला आणि तो बाण कुणाच्या जिवारी लागेल। मतभेद तयार होतात, मनभेद तयार होतात। मतभेद आणि मनभेद तयार करणाऱ्या कुठलाही स्टेटमेंट मला वाटतं कोणीही करू नये। कुणाही पक्षाचा असो, महायुतीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आपण आहोत, आणि जेव्हा मोठा पक्ष असतो त्यांनी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये राहायचं असतं। मोठ्या भावांनी लहान भावांना सांभाळून घ्यायचं असतं। तर तिकडे ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील नितेश राणेंना डिवचलंय। फडणवीस हे माझे बाप नाहीत असा बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेकडून लावण्यात आलाय। तसंच दोन मराठी वाघांनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची इच्छा असा देखील उल्लेख याच बॅनरवर करण्यात आलाय। काही दिवसांपासून फडणवीस सरकारमधले मंत्री नितेश राणे हे वाचाळवीरांसारखे वक्तव्य करत आहेत। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही पाहत असाल तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम ते करत होते। त्यानंतर एक त्यांची जी कार्यकर्त्यांची सभा होती, त्या कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की आपला सर्वांचा बाप वर्षा बंगल्यावरती बसलेला आहे। तेव्हा देखील आम्ही त्यांना काही बोललो नाही, पण ज्या वेळेस त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्राचा बाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, त्यावेळेस आम्ही आक्षेप घेणार। माझं नाव तुषार दिलीप रसाळ, दिलीप पंढरनाथ रसाळ हे माझे जन्मदाता, माझा बाप आहे। देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाही। माननीय देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्कीच आहेत, आणि मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात नक्कीच आदर आहे, पण ते आमचे बाप नाही। याआधीही नितेश राणेंनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत। दरम्यान त्यावेळी देखील नितेश राणेंना समज देण्यात आली होती, मात्र तरीही नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबलेली नाही। पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यानं ते वादात सापडलेत, त्यामुळेच त्यांच्यावर चहू बाजूंनी टीकेची झोड उठते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।